महाराष्ट्रामध्ये अनेक अनेक वर्षापासून ज्यांनी राष्ट्रवादीचं राजकारण केलं, राष्ट्रवादीच्या माध्यमातून असंख्य कार्यकर्ते जोडले गेलेत आणि या राज्याच्या ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका होत्या त्यावेळेस महायुती म्हणून त्यांनी आपापले उमेदवार निवडून आणलेत आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री झालेत। आज टीव्ही लावल्यानंतर विमानाच्या अपघातामध्ये ज्यांचं निधन झालं अशी टीव्हीच्या माध्यमातून माहिती मिळाली। खरोखरच पूर्ण महाराष्ट्र दादांच्या जाण्यामुळं अश्रूचा सागर प्रत्येक युवकांच्या डोळ्यामधून वाहत आहेत। राष्ट्रवादीचेच नव्हे तर इतरत्र सर्व पक्षासोबत त्यांचे सन्मानपूर्वक अशी वागणूक होती, संबंध होते। कोणतंही काम विधान परिषदेचा आमदार त्या अलीकडे विधानसभेचा आमदार असताना अनेक वेळा त्यांच्याकडे जेव्हा जेव्हा आम्ही जात होतो त्यावेळेस सन्मानाची वागणूक आणि पत्रावर ताबडतोब रिमार्क देत होते, निधी निर्गमित करत होते। असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ज्यांच्या नावामध्ये दादा आहेत ते महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसासोबत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा दादासारखेच वागत होते। दादासारखंच प्रेम कार्यकर्त्यांना जसं देत होते तसेच वेळेचं बंधन ठेवून 9 वाजता एखादी बैठक बोलावली असेल तर 9 वाजता त्यांना मंत्रालयात पाहून घ्या, विधान भवनात पाहून घ्या आणि त्या ठिकाणी बोलावत होते। अधिकाऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचा प्रसंग निश्चितपणाने येत होता। अधिकाऱ्यांना सुद्धा सन्मानाची वागणूक, ज्या अर्थी कार्यकर्त्यांचे काम झाले पाहिजे, लोकांच्या भावना लक्षात घेऊन ते सदैव लोकांच्या कामामध्ये व्यस्त राहायचे आणि लोकांना न्याय मिळवून द्यायचे। मी या महाराष्ट्र विधान परिषदेचा आमदार या नात्यानं मी माझ्यातर्फे आणि माझ्या कुटुंबियातर्फे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यातर्फे मी माझी श्रद्धांजली वाहतोय। धन्यवाद।